वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खान एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य झाली झटकार रे बरे झाली झटकार काय होईल ते 4 तारखेला होईल. ज्याचा पाया ज्ञान आहे ज्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे आणि त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. भजने बिजने गायक वादक पखवादे सोपदार हिनेकरी गायक वादक कीर्तनकार कथाकार कोणी असले तर अजिबात दुसऱ्याच्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही. का? ज्याचा त्याचा संप्रदाय ज्याला त्याला प्रिय आहे आणि नाव का ठेवायचं नाही. आपल्या संप्रदाय इतका मोठा संप्रदाय दुसऱ्याचा नाहीच तर त्याला नाव ठेवून त्याची किंमत वाढवायची का? दुसऱ्याला नाव ठेवणं म्हणजे त्याची किंमत वाढवणं. भजनाला नाव ठेवायचं नाही, बाबाला नाव ठेवायचं नाही. सोनाराच्या शेजारी भेडीवाल्यानं दुकान टाकलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय? काहीच नाही, कारण सोनाराचं गिऱ्हाईक 80,000 आहेच. तसं वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे. कोणी किती पंत काढले तर ते भेडीचं दुकान आहे. वैष्णवांचा समजायला जर जाईल पण 15-20 मिनिटं समजायला जर जाईल पण फिट करून देतो. पाया ज्ञान आहे 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे. जरा महाराज मंडळी व्हावे ऐका. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मूवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षाही देवाचं ध्यान श्रेष्ठ. याला 3 पायऱ्या आहेत. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय ध्यान नाही, रियाजाशिवाय पखवाद नाही, प्रॅक्टिस शिवाय गायन नाही, अभ्यासाशिवाय कीर्तन नाही, पण व्यायामाशिवाय पैलवानकी नाही, नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही, लीनतेशिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय 2 टाइम भाकर नाही. आता पुन्हा उलट फिरा तिथेच. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आता उलट फिरा. अभ्यास ज्ञान, ज्ञान बरोबर देवाचं ध्यान. आता उलट फिरा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल, अन्यथा येणार नाही. असं 4थ्या अध्यायाचा ट्रेडमार्क आहे. 4थ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे तनु मनु जीवे चरणाशी. 4था अध्याय डायरेक्ट म्हटला संतांची सेवा केली तरच तुम्हाला ज्ञान येईल, अन्यथा ज्ञान येणार नाही. आणि आता तुमच्या ज्ञानाला ह्या किंमत नाही. हे शिकून काही केलं नाही तुम्ही. तुमचा पगार म्हणजे तुम्ही भरलेल्या पैशाचं व्याज आहे. काय पगार आहे तुम्हाला? काय पगार काय तुम्हाला? जेवढे भरले त्याचं 4% सेव्हिंगचं व्याज म्हणजे तुमचा पगार आहे. तुमच्याकडे काय ज्ञानाला किंमत आहे. परत ओवी ऐका तीच. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केल्याशिवाय येणार नाही. मी तुम्हाला श्रीमंत व्हायचा तोडगा सांगतो. एक कांदे लावून, वासरा आखरण, कापूस लावून, तूर पेरा हे कामच करायचं. आज कीर्तन संपले एक तोडगा करायचा. तोडगा एकदम सोपा आहे, मी केलाय. 10 मिनिटात माणसाचं घर नोटाला मारतं. आणि तोडगा जर कुणाला वाचायचा असला, तोडगा जर कुणाला वाचायचा असला तर टाळ करेल ना. तर अध्याय नंबर 17 ओवी नंबर 23 मध्ये तोडगा आहे. ओवे बिवे आपल्याकडे नंबर सगळे यायचे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 23 मध्ये तोडगा आहे. तोडगा इतका सोपा आहे. तक्षण नावाच्या नागाचा मणी काढायचा. तक्षण नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. नोटाच नोटा. आता याचा अर्थ ऐका महाराज मंडळी. यदा कदाचित तुम्ही तक्षण नावाच्या नागाचा मणी काढाल आणि तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आला असं घडू शकत.
पुन्हा ऐका वळ्या ऋणध्वंच्या वळ्या ऐका. यदा कदाचित सस्याला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल, यदा कदाचित मूर्ख जनाने ताण भागेल, पण संतांची कृपा न होता ज्ञानाला घडू शकत नाही. पुन्हा ऐका जेवढं मुसल डोक्यात तेवढं. मी तुम्हाला पहिलं म्हणलं 15 थोडं जड जायचं नाही, समाधानच नाही. चला आता पुन्हा उलट फिरवतो. अभ्यासापेक्षा येते ज्ञान, ज्ञानापेक्षा येते देवाचं. बस फिट झालं की ते ज्ञान तुम्हाला संतांच्या शिवाय शिवाय येऊ शकत नाही. पुन्हा फिरा. संत हे तुम्हाला पुण्याशिवाय भेटू शकत नाही. बौद्ध सुकृताची सांगा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. करता गेला की कार्य गेला? शब्द निराग करता गेला कार्य गेलं. पण अनुभव हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाचे. मग मला उत्तर द्या तुम्ही, दोन्ही श्रेष्ठ काय, करता की अनुभव? अनुभव श्रेष्ठ आहे. करता गेला तरी अनुभव, करता गेला तरी अनुभव आहे. मग उत्तर सांगा. देव कार्य आणि संत अनुभव. मग देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ, हा किंवा नाही? झालं पहिलं वाक्य. फायनल. करता कार्य देवाकडे, अनुभव संताकडे. झालं बरं का? 5 वाक्य बरं का फिट करायचे. कार्य देवाकडे, अनुभव संताकडे. नरसिंह अवतार घेणं हे देवाकडं, पण भक्त प्रल्हाद होणं हे संताकडं. मी काय मग त्या बाबतीत देवाला माघार घ्यावं लागली. खांब तर खांब. मला तर तुला तसं मारायचं नाही, शस्त्र तर हातात घ्यायचं नाही, माझ्या नाकाचा वापर. बरं तुला घरात मारायचं नाही, मग बाहेर तू म्हणशील तसं. माझं काम एवढंच आहे, राक्षस मारणं. संत म्हणतील तसं. म्हणजे भक्त प्रल्हाद म्हटला, उलट सांगा. देव म्हणला तसं भक्त प्रल्हाद नाही वागला, भक्त प्रल्हाद म्हणला तसा देव वागला. आणि मग हिरण्यकश्यपूचा काय करणार हे कधी ध्यानात ठेवायचं. पुन्हा उलट ऐका. आता घुसून थोडं थोडं हळूहळू. क्रिया कार्यदेव आणि संत अनुभव. झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. रूढी देवाकडे आहे पण आदर्श संतांकडे आहे. रूढी देवाकडे आहे, टाळकऱ्यानं धोतर नेसावं चाललंय, शिंडी राखावा राख. शिंडी देवी असं काय नाही. ते तुला वाटलं म्हणून तू वाढलं तर देवाचं शिंडीचं काय समज. हे चालतच नाही ना परमार्थामध्ये. हे हो चालत नाही, ते सगळं पप्याच्या आईपाशी चालत. इकडं चालत नाही. इकडं 16 तेच सांगतोय. शास्त्र म्हणेल ते सांगावे आणि राज्य इथून चाकसूट चालत नाही. भजने कधी ध्यानात यायचं, अख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्या रात एवढा तर बावळा 1.5 किलो गुळ घातून एकच गवळण होतो. कोणत्या भजनेला देव भेटला मला एवढं सांगा. बावळाच्या वेळी कवर एवढायचं आपलं घेण्यात. भजन लईत लई 6:30. एकादशी एकादशीला 8लाच सुरू झालं, 7ला करा. एक वाक्य सांगा. आतून प्रसन्नता आहे त्यावरच भजन आहे. एकदा थांबायला देऊन तुझ्या 2-4 जणांनी उतरलं पडायचं. भजन हे कधी देऊळ सोडून पुढं करायचं नाही. नाही नाही येते त्याच्या बारशाला 5ला भजन नाही. त्याची बायकोन तो पाहिजे. तुला काय त्याच्यानं तुला विचारलं होतं का? मी उद्यापासून बाप व्हायला सुरुवात करणार आहे. काय करू सारखं पथवारीला घालायचं, हिडा बोंबलं अजिबात जायचं नाही. मोठ्याच्या पोराने भीक मागायची नाही. मोठ्याच्या पोराने भीक मागायची नाही. आपण पांडुरंगाचं पोरग आहे. आपला बाप विश्वाचा मालक आहे. आणि अखेरात भजन करून 1 रुपये नाव भजने 22-50 पैसे रात पडली. हे मी बोलत नाही, मार्गांची भाषा आहे. माझं भजन जर बंद पडलं तर मला मरण का आलं नाही. काय भाषा
माझ्या भजनात जर विक्षेप येत असेल तर भजने विक्षेप मरणाची पायी पाहिजे. मला मरण आलं असतं तरी चाललं असतं, पण माझं भजन बंद व्हायला लागलं. मग मला एकानं काल शंका विचारली, रात्रंदिवस भजन करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का मारतात? त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याचं उत्तर मी त्याला दिलं. भजन करीत असताना चहा होईपर्यंत मधला जो गॅप असतो, त्या गॅप मध्ये अख्ख्या दुनियाची धुनत होता. कोणशी पोरगी कोणाच वाईट आहे. इथून कोकणच्या म्हशीला कितवा महिना इथवर त्याच्यामुळे ते पाप यांच्या लोकांनी बसत भजन केलं. महाराज आयुष्यात खोटं बोलत नाही म्हणून तर सगळ्यांचे गोडे खातो. माझा आयुष्यात एकच गुन्हा आहे माझा, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं बोगी फळाची नाही आहे. असा माणूस राहिला नाही का त्याला मला बोलायला. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. किचकट मुद्दे टाकून पुन्हा मागून येतो आणि पुन्हा आणतो. कार्य देवाकडे आहे, संत अंक अनुभव आहे. एक वाक्य. 2 रूढी देवाकडे आहे पण आदर्श संतांकडे आहे. आता तिसरं वाक्य. दर्शन देवाकडे आहे पण मार्गदर्शन संतांकडे. तरी तिसरं आहे सकाळपासून. जवळ असतं तर चौथं धरलं पोटासाठी करा. किचकट मध्ये 4 मुद्दे काढून देतो ना, अभंगात बसून देतो. अभंग थोडा किचकट आहे. माझ्याही तोंडात कसा आला मला सांगू. कार्य देवाकडे आहे, अनुभव संतांकडे आहे. रूढी देवाकडे आहे, आदर्श संतांकडे आहे. दर्शन देवाकडे आहे, मार्गदर्शन संतांकडे आहे. आणि 4थं वाक्य. सुख देवाकडे आहे, समाधान संतांकडे आहे. आता अख्ख्या जगामध्ये श्रेष्ठ कोण आहेत? संत. पण संतांकडे समाधान आहे आणि देवाकडे सुख आहे. आता दोघांमध्ये श्रेष्ठ काय? ए बरे, सुख का समाधान? तुलाही काय घेत? सुख का समाधान? उत्तर समाधान. सुख आहे सगळ्यांना. आणि या 4 वाक्याच्या आधारावर आजचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात गायक वादकोळीचे महाराज मंडळी कीर्तनकार काकड्या विकड्या करणारे ध्यान ठेवा. हा अभंग काकड्यातला आहे. आता काकड्याचा आणि कीर्तनकारांचा काही संबंध नाही. गायकांचा आणि काकड्याचा काही अजिबात संबंध नाही. काकडे करायची कोणी, हरिपाठ करायचं कोणी, काय नाही. सप्ताहाला 7 दिवस गायक ठेवले ना, फक्त 2 तास कीर्तन, 1 तास हरिपाठ. पास केळ बरं का याच्या त्याच्या मनात लय काम आम्हाला. काही काही गावात अशी तिथे काम झाले, काकडं करणारे कीर्तनाला टाळ घेत नाही. आपल्याला काकड्याला उठायला लागत. काकडा करतो म्हणजे काय देवाशी मारामारी करतो. काकड्यात काय, आम्ही 12 महिने काकडे करणारे म्हणजे काकड्यात काय 9 मालिका आहेत काकड्यात. लय बारीक आहे बरं का. किती? 9. निढाय का 9 मालिका आहे. रूपपा चालू इथं बाई 1. उंचनीचे काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदर ते ध्यान नको ब्रह्म ध्यान 3. उठा उठा प्रभा झाली तुझे निडळी 4. ज्ञानियांचा राजा 5. चिती तुझे पाय 6. 1 वासुदेव 1 पांगुळी 1 जोगी 1 बाहेर आणि 1 मुका. संपला काला. काय काकडा, काय काकडा. आणि त्या काकड्यामध्ये सृष्टीत देव आहे, त्याला किचकट आहे. आणि देवाला 2 मुले आहे. डोकं खाजवा. 2 मुले आहे. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. भोपाळी राहते काकड्यात. भोपाळी आपला का असा भोपाळी नीट आहे. सध्या महाराज काय झालंय, काकडा हरिपाठ
आणि ज्ञानेश्वरी यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. परमार्थ नुसता डांगोऱ्याचा झालाय, डांगोऱ्याचा. फक्त लोकांना दाखवायचा, कारीने कुरुंगण लावायचा, बस काहीच. त्याच्यामुळं हा हरी मी रोज 2-1.5 महिना झालाय एक कीर्तन मी दिवसभरात हरिपाठाच करतो. कारण महाराज हरिपाठ आता काय बोलू नये तळतळी मला. अरे हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. अरे हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. त्या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला, ऑर्केस्ट्रा. तिच्या बापानं गाण्याच्या थाली लावून हरिपाठ बोललं का त्या बापाचं काय जातं. मी घोडे तरी कोणचे आणि विनोद समजू नका महाराज. हरिपाठ लेणार बाळ इतकं कोवळंय की त्याचं वयच 15 वर्ष. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कीर्तनकारांसगळं सगळ्या ग्रंथात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. पुढे ऐकायचं ना, ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट हरिपाठ अवघड आहे. 10 पट हरि. आता आपले सप्त्यांचे जे हरिपाठ आहे ना, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी तयार झाली का पिसाळा आहे. गायक वादकांना राग येतोय माझा, पण बऱ्याच संप्रदायामध्ये हरिपाठ लेणार बाळ इतकं कोवळं आहे की त्याचं वय 15 वर्ष आहे. पण ते बाळ नाहीये, ते विश्वाची आई आहे. आणि पायापुढे सांगतो 27 अभंग हरिपाठातले. पोरी सोरी निडा गेला या पोरी नाही, पोरी तुम्ही 2-4 जण. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाही. 27 अभंग शांत म्हणायचे. तुम्ही विठोबा राखवायला नाचा, रामकृष्ण हरीला नाचा, एखादं भारुड म्हणा, एखादी गवळण म्हणा, पण 27 अभंग कधी नाचून म्हणू नका. ती 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ती विश्वाची आई आहे. ज्ञानबाई माझी अनभाती एका मुलीचं नाव विराहिणी आणि निर्वास, आणि दुसऱ्या मुलीचं नाव भूपाळी. आता ऐका, पहिला म्हणणार विरहिणीला नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले. नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले. आता महिला मंडळ उत्तर द्या. नवरा खराब असेल आणि सासू सासरे चांगले असतील तर संसार करणं योग्य आहे का? तुम्हाला सुधारत का मी काय? हे नाही बारीक ऐकलं तरच कळत, नाही तर काय. नवरा तुमचा खराब आहे आणि सासू सासरे चांगले, तुम्हाला नांदण्यात आनंद आहे का? नाही. करेक्ट नाही. का? ज्याच्यासाठी आपण आपल्या बापाला धोका दिला, ज्याच्यासाठी आपण आपला भाऊ बरबाद केला आणि हे बिनमिशीचं शिंगरू जवळ केलं, हे जर आपल्याशी नीट वागत नसेल तर ती नवरी दुःखी आहे. हिचं नाव विरहिणी आहे. विरहिणी. नवरा खराब आहे पण सासू सासरे चांगले, ती दुःखी आहे. तिचा विषय सोडून द्या. कोण? विरहिणी. आता दुसरी पोरगी कोण आहे? भूपाळी. त्या भूपाळीचं असं आहे, नवरा खास आहे, सासू सासरी खराब आहे. असू द्या, खिलारी ताब्यात असं ना, कासरा कुठे जाऊ. नवरा चांगला आहे ना, पण बोलू ना. आपण लग्न कोणीच केलंय?
नवरी बाकीचे मरू द्या ना. आता हिनं असंच केली गंमत. इथं नवरा कोण आहे लेडा ऐकायचं बरं का किचकट ते नवरा सासू सासरी कळणार नाही तुम्हाला तर सांगतो. हिचा नवरा खराब आहे पण सासू सासरे चांगले असं नाही. हिचं सासू सासरे खराब आहेत. नवरा चांगला आहे. नवरा चांगला आहे आणि तो चांगला नवरा असल्यामुळं तिचं नाव आहे भूपाळी. आता भूपाळी भूप हे डाळीचा का भूपाळी शब्द नीट आहे का. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणारा जो आहे त्याचं भजन करून ज्याला प्रसन्न केलं जातं त्याचं नाव भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूपाळी भूप आली. भूप आली या शब्दाचा अर्थ आहे भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेले प्रयत्न म्हणजे भूपाळी. तिसरा शब्द आहे भूपाळीचा तो तुमच्यासाठी गायकांसाठी. सगळे गायक सगळे गायक भूपाळी मालकंस चंद्रकंस तोडी भैरव आहेरभैरव कलावती सिद्धराग राग भूप हे राग आहेत. आणि सकाळी उठल्यावर भूप राग गायला का देव प्रसन्न होतो याचं नाव भूपाळी. आता तुम्हाला एकच राग माहिती आहे माझा माईक का काढून घ्या. आणि मला माईक असतं ना मी बोलत असतो बरं का. ते माईक नसलं आपल्याला मूड राहत नाही. काही लोक चांगली गातात पण माईक नसलं म्हणत नाही त्यांना पुढे कशाची कॅन्सर होतात. शरीराला अजिबात जपायचं नाही भजन करताना अजिबात. आणि मानाची अजिबात अपेक्षा करायची. भजन निर्लज्जवाने करायचं. आपल्याला काय लोक हसू नाही तर काय करू आपली मस्ती आपण जिरवायची. मला माहित नव्हता त्याला बास नव्हता नको डबा वाजीत बस. सुखी वो ब्रह्मानंद यश सुधारणं तर पुढं काय. भूपाळी महिला मंडळ पूर्वी स्त्रिया दळत असत. लॉंग लॉंग एगो. आणि ज्याच्यावर दळत त्याला जात म्हणत आणि जे गायलं जात त्याला भजन म्हणत. जात गेलं बायांचं आयुष्य कमी झालं. जात गेलं बायाला रोग आले. रोग आहे सगळ्यांना नुसत्या गोळ्या. जात गेलं माहेरचं प्रेम गेलं. पूर्वी बाई कधी दवाखान्यात नाही गेली. 6 महिन्याचं बाळ असताना सुद्धा कापूस शेतायला जातो का जात होतं जात. आणि त्या जातेवर भावाची बहिणीची गाणी गायची सासरू स्वतः. पूर्वी तळायच्या जात जात कळतं तुम्हाला. जात जात ज्याला 2 छिद्र असतात एक फुटा असतो तो फिरवल्यावर एक थांबतो एक फिरतो याला जात असं म्हणतात. शिकावं लागलं. हो ज्याला एक चौकोनी दगड असतो ज्याला एक गोल दगड असतो पदार्थ त्याच्यातून तो घासला जातो त्याला पाटा ओरटा म्हणतात. गोल दगडाला छिद्र पाडून त्याच्यामध्ये दांडक्यानं हल्लं जातं त्याला मुसळ असं म्हणतात. वरून ठोकलं जातं त्याला मुसळ. असं शिकवलं लागणारे 5 वर्ष. हा आता मला सांगा कोणत्याही गुरुजीला पोराला तिघळ शब्द शिकवायचा आहे कसा शिकवणार. गुरुजीनं फक्त एवढं शिकवलं याला तिघळ म्हणा.